नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे। तर मित्रांनो, शेतामधील घरे बांधण्यासाठी, विहीर बांधण्यासाठी, गायगोठा बांधण्यासाठी जी काय मुरूम, रेती असं साहित्य लागते, या साहित्यासाठी आपल्याला पहिलं रॉयल्टी भरावी लागत होती। आता ही रॉयल्टी माफ करण्यात आली आहे। तर या संदर्भात मंत्री महोदय काय सांगतात ते आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूयात। महाराष्ट्रातील शेतकऱ्याकरता अत्यंत महत्त्वाचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे। शेतकऱ्यांच्या शेतातील घरे असतील, गोठा असेल, शेतकऱ्याच्या शेतीच्या दुरुस्तीकरता लागणारे जे गौण खनिज असेल, याकरता शेतकऱ्यांना कधी वाळू लागतं, कधी माती लागतं, कधी मुरूम लागतं। आणि मग अशा वेळी शेतकरी बैलबंडी किंवा ट्रॅक्टरनी गावतळी असतील, कुठे जलसंधारणाचे बंधारे असतील, महसुली नाले असतील, या ठिकाणी माती मुरूम मिळवतो आणि आपलं घरांची, गोठ्याची आणि सर्व दुरुस्ती करून घेतो। खरं तर विधिमंडळाची मागणी होती, अनेक सदस्याची मागणी होती, आमचे रणधीर सावरकर यांची मागणी होती, जवळपास विधिमंडळातल्या 40-50 सदस्याची मागणी होती की शेतकऱ्याला लागणारं गौण खनिज, रेती, गिट्टी, मुरूम जे शेतकरी स्वतःकरता वापरतात त्याकरता रॉयल्टी माफ असली पाहिजे। आज सरकारने शेतकऱ्यांना लागणाऱ्या गौण खनिजाची रॉयल्टी माफ केलेली आहे। शेतकऱ्यांनी एक साधा अर्ज तलाठ्याकडे करायचा आहे आणि तलाठ्याकडे अर्ज करून कुठून माती आणणार, कुठून रेती आणणार, कुठून त्या ठिकाणी मुरूम आणणार, याकरता त्यांना सुचवायचं आहे। आणि त्यामुळं आता यानंतर जे आपले शेतकरी आहेत त्यांना शेत रस्त्याची दुरुस्ती करायची असेल, त्याच्या शेतातले पावसाळ्याचे खड्डे दुरुस्त करायचे असतील, पावसाळ्यामधल्या चिखल दूर करायचा असेल, विहीर असेल, शेतघर असेल, या सर्वांकरता गौण खनिजाची आता रक्कम माफ करण्यात आली आहे। फक्त शेतकऱ्यांनी कुठला व्यावसायिक उपयोग केला, व्यावसायिक वापर केला तर मात्र गौण खनिज त्या ठिकाणी माफ होणार नाही। त्यांनी व्यापार करू नये, स्वतः करता जे काही करायचं ते करावं। आणि यामध्ये आमचे तहसीलदार आणि पोलीस शेतकऱ्याचा ट्रॅक्टर अडवायचे, शेतकऱ्याची बैलगाडी अडवायचे,